राची ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून पौरुषाचे प्रतीक नावाचा लेख. काळ बदलला आहे, एकसारखा बदलतही आहे. जुन्या प्रथा क्रमाने लोप पावत आहेत. पुराण्या कथा गाथा ठपेपेक्षा काळ बदलला आहे, एकसारखा बदलतही आहे. जुन्या प्रथा क्रमाने लोप पावत आहेत. पुराण्या कथा गाथा उपेक्षेचा विषय झाल्या आहेत, तरीही परंपरा सर्वार्थाने मोडलेल्या नाहीत. या न त्या स्वरूपात त्यांचा प्रभाव आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात कमी अधिक प्रमाणात अजूनही टिकून आहे. लगीनसराई आली की अगदी नागर वातावरणातील सूटबूट परिधान केलेला शिक्षित नवरदेव सुद्धा कपाळाला झळझळणारे रंगीत बाशिंग बांधून लग्नासाठी घोड्यावर स्वार होऊन निघतो. हे दृश्य आपण नेहमी पाहतो. सूट आणि बाशिंग एकाच वेळी परिधान करण्यात काही विसंवाद आहे असे कोणाला वाटत नाही. कारण पारंपरिक वेश सोडून लग्नप्रसंगी सूट परिधान करण्यातील सुधारणा पचवता येते. परंतु ज्या बाबीला लग्नविधीत अनुष्ठानिक महत्त्व आहे, ती बाब सहजी सोडवत नाही. बाशिंगाचे स्थान अनुष्ठानिक महत्त्वामुळेच टिकून आहे. आज आपल्या लग्नविधीत वराच्या आणि वधूच्याही मस्तकाला बांधावयाची एक शोभावस्तू एवढेच बाशिंगाचे दर्शनी स्वरूपाचे स्थान राहिलेले दिसत असले तरी मुळात त्याला एक अनुष्ठानिक महत्त्व होते. बाशिंग म्हणजे 2 शिंगांचा मुकुट. बाशिंग शब्दाचे घटक 2. बा अधिक शिंग. बा म्हणजे 2. उदाहरणार्थ 52, 62, 72 या संख्यावाचक शब्दातील बा हे पूर्वपद 2 या अर्थाचे आहे. शिंग हा शब्द संस्कृतातील शृंग वरून आलेला आहे. हे उघड आहे. अर्थात बाशिंग म्हणजे द्विशृंग, 2 शिंगे. 2 शिंगांनी युक्त असे शिरोभूषण इंग्रजीत हॉर्न ड्रेस या संज्ञेने ते ओळखले जाते. लग्नविधीत आजही हे 2 शिंगांचे शिरोभूषण वराच्या मस्तकाला आपण बांधतो. शिंगे ही विशिष्ट पशूंचे व्यवच्छेदक लक्षण असूनही आपण त्यांचा एवढ्या महत्त्वाच्या विधीत वापर करतो, हे असे का, याचे उत्तर शोधायला हवे. मानवाने लग्नविधीसाठी प्रसंगी स्वतःला पशुरूप बनवून का मिरवावे, याचे रहस्य धांडोळायला हवे. बाशिंग आणि लग्नविधी यांचा संबंध एवढा दृढ मानला गेला आहे की विवाहानुकूल परिस्थितीचा उल्लेख आपण बाशिंगबळ उभे राहणे या वाक्प्रचाराने कळतो. लग्न आटोपण्याचा उल्लेख बाशिंग सुटणे या शब्दावलीने करतो. एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट कामासाठी विशेष योग्य आहे असे म्हणावयाचे असेल तर आपण त्या विशिष्ट कामाचे बाशिंग त्या व्यक्तीच्या कपाळी आहे अशी ग्वाही देतो. याचा अर्थ असा की बाशिंग हे लग्नविधीत वराच्या पौरुषाचे प्रतीक आहे. अर्थातच बाशिंग द्विशृंग हे ज्या प्राण्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे ते प्राणी अथवा त्यांतील एखादा प्रातिनिधिक प्राणी हा परंपरेने प्रतीक म्हणून स्वीकारलेला असला पाहिजे, यात संशय नाही. बैल, रेडा, काळवीट हे शृंगयुक्त प्राणी प्रसिद्ध आहेत. यापैकी बैलाचे महत्त्व आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण आहे. आपल्या कृषीप्रधान देशात वृषभ हा अत्यंत
पवित्र मानलेला आहे. शिवाचे वाहन म्हणून त्याची प्रतिष्ठा पुराणांनी स्थिर केलेली आहे. वीर्यवान पुरुषाला आपण पुरुषर्भ म्हणून मोठ्या गौरवाने उल्लेखितो. वृषभासारखा पुरुष म्हणून एखाद्या पराक्रमी पुरुषाचा उल्लेख करताना आपल्या मनात पुरुषाची पशुशी तुलना करण्यात कसलाही गौणतेचा अंश नसतो, तर उलट अभिमानाची उर्मीच उसळलेली असते. वृषभाचे हे असाधारण महत्त्व आपल्या वाङ्मयात आणि जीवनात वेदकाळापासून नव्हे, वेदपूर्व काळापासून चालत आलेले आहे. आपल्या सांस्कृतिक परंपरेतील हा वृषभ महिमा एखाद्या महाग्रंथाचा विषय होण्या इतका मोठा आहे. याचे पुरावे मुद्दाम निवडून देण्याची जरुरी नाही. वृष अथवा वृषभ या संस्कृत शब्दाची व्युत्पत्ती वृष सेचने, वृष म्हणजे सिंचन करणे, या धातूपासून आहे. जो वीर्य सिंचन करतो तो वृष असा या शब्दाचा मूलार्थ आहे. अर्थातच वृष अथवा वृषभ त्याच्या वर्षणशील मूल संस्कृतीनेच पौरुषाचे प्रतीक बनलेला आहे. द्यावा पृथ्वीच्या संबंधात वृषभ हा द्युलोकाचे प्रतिनिधित्व करतो आणि जलवृष्टीच्या द्वारा पृथ्वीला सुफलित करतो. म्हणजे समष्टीच्या संदर्भात तो जलवृष्टी करणारा देव आहे, तर व्यष्टीच्या संदर्भामध्ये तो वीर्यवृष्टी करणारा पुरुष आहे. जल हे पृथ्वीला सुफलित करणारे दिव्य पुरुषाचे वीर्य आहे. ही धारणा अनेक वार अनेक ठिकाणी उच्चारली गेली आहे. द्यावा पृथ्वीच्या या अतूट नात्यातील जिव्हाळा वेदांतील कितीतरी रुचांचा विषय बनलेला आहे. आकाशाशी जडलेले नाते धरणी मातेचे असे त्या नात्याचे गाणे कविजन आजही गात राहिले आहेत. वृषभ हे पुराणात शिवाचे वाहन असले तरी प्रारंभी रुद्रशिव हाच वृषभरूप होता, असे वैदिक उल्लेखांवरून दिसते. प्रारंभी अमानवी प्रतीकाच्या रूपाने पूजली जाणारी देवता पुढे मानवरूप बनल्यानंतर तिचे प्रारंभीचे अमानवी प्रतीक तिचे वाहन बनल्याचे दाखले भारतीय देवता मंडलाच्या इतिहासात वारंवार आढळतात. रुद्रशिवाच्या बाबतीतही असेच घडले आहे. प्रारंभी तो वृषभ होता, पुढे तो वृषभ वाहन झाला. प्रारंभी विष्णू हाच सुपर्ण गरुड होता, पुढे तो गरुड वाहन झाला. शिवाच्या वृषभत्वाच्या खुणा उत्तरकालीन शैव वाङ्मयातही रेंगाळत राहिल्या आहेत. लिंगपुराणाने त्याला दीप्तशृंग, एकशृंग, शृंगीन इत्यादी शृंगसंबद्ध नामांनी उल्लेखिले आहे. शैवाच्या अनुकरणाने वैष्णवांनीही विष्णू सहस्त्रनामात विष्णूला महाशृंग, एकशृंग व शृंगीन अशी नामे बहाल केली आहेत. विश्वाचा जनिता हा आपल्या परंपरेत असा शृंगधारी आहे. शृंग हेच त्याच्या विश्वसर्जक सामर्थ्याचे प्रतीक आहे. शिंग हे पौरुषाचे प्रतीक आहे आणि ते पृथ्वी व स्त्री यांना सुफलित करणाऱ्या सामर्थ्याने युक्त आहे. या श्रद्धेचा स्पष्ट आविष्कार आपणास रामायणाच्या बालकांडात पाहायला मिळतो. अंगदेशात सर्ग 9-10, बालकांडात सर्ग 9-10 पाहायला मिळतो.
अंग देशात सोमपाद नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या हातून काही पाप घडल्यामुळे त्याच्या राज्यात दीर्घकाळ अवर्षण पडले आणि सर्वत्र हाहाकार झाला. राजाने ब्राह्मणांना बोलावले आणि जलवृष्टीसाठी अनुष्ठान करावयास सुचवले. ब्राह्मणांनी राजाला असे सांगितले की विभांडक ऋषीचा पुत्र ऋष्यशृंग हा कडक ब्रह्मचारी आहे. त्याने आजवर स्त्री दर्शन घेतलेले नाही. तू त्याच्याकडे वेश्या पाठव आणि त्याला मोहिनी घालून आपल्या राज्यात आण. तसेच त्याला आपली मुलगी दे, म्हणजे आपोआप जलवृष्टी होईल. विभांडकाने ब्राह्मणांच्या या सांगण्यानुसार ऋष्यशृंगाला अंग देशात आणून त्याला आपली शांता नामक मुलगी दिली आणि अवर्षणाच्या संकटातून अंग देशाची मुक्तता केली. ऋष्यशृंगाचे हे सुफलनकारक सामर्थ्य दशरथाला समजल्यावर त्यानेही त्याला अयोध्येत आणले आणि अपत्य प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी नामक यज्ञ त्याच्या नेतृत्वाने पार पाडला. अंग देशातील अवर्षण दूर करून तेथे जलवृष्टी करण्यासाठी आणि अयोध्येतील राजा दशरथाच्या राण्यांची अपत्यहीनता दूर करून त्यांची कुस धन्य करण्यासाठी ऋष्यशृंगाची उपस्थिती उपयुक्त ठरली, असा रामायणातील या कथांचा अन्वयार्थ आहे. ऋष्यशृंग हा शृंगधारी पुरुष होता आणि त्याचे शृंग हे काळविटाचे शृंग होते. शृंग आणि सुफलनकारक पौरुष यांच्या दृढ संबंधावर ऋष्यशृंग कथेने स्पष्ट प्रकाश पडतो. ऋग्वेदात अग्नी, सोम, इंद्र यांचाही शृंगाशी संबंध सांगितला आहे. ऋग्वेदातील एका ऋचेत इंद्राच्या हिरण्यशृंगाचा उल्लेख आहे. मोहंजोदडो येथील उत्खननात मिळालेली शृंगधारी पशुपतीची मूर्ती प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी शृंगधारी देवतांच्या आणखीही मूर्ती उपलब्ध झाल्या आहेत, हे जाणकारांना माहीतच आहे. भारतातील अनेक जाती जमातीत अगदी आजही अनेक विधी-विधानांसाठी, उत्सव महोत्सवांसाठी आणि प्रामुख्याने लग्नविधीसाठी शृंगाचा अथवा शृंग मुकुटाचा वापर थोड्या बहुत प्रमाणामध्ये चालू आहे. जगातील बहुतेक प्राचीन संस्कृतीत अगदी याच प्रकारचे शृंग महिमान असल्याचे दिसून येते. शिंगे फुटणे आणि शिंगे मोडून वासरात शिरणे यांसारख्या मराठी वाक्प्रचारांतही शिंगाचा आणि विकसित पौरुषाचा संबंध ध्वनित झालेला आहे. लग्नप्रसंगी वराच्या मस्तकी शोभणारे रंगीबिरंगी बाशिंग एवढ्या व्यापक आणि पुरातन परंपरेचे संचित घेऊन आलेले आहे, याची आपणास फारशी जाणीव राहिलेली नाही. विष्णू धर्मोत्तर पुराणाने प्रतीकरूप बनलेल्या वृषभशृंगाला निधिशृंग अशी सुंदर अर्थवाही संज्ञा वापरली आहे. वृषभ हा पराक्रमाचा, सुफलन सामर्थ्याचा आणि पर्यायाने समृद्धीचा कारक असेल तर त्याचे शृंग हे सहजच निधिशृंग समृद्धीचे प्रतीक असलेले शृंग ठरते. सहजच निधिशृंग शिंगातून शिंपडलेले जल हे अत्यंत पवित्र व प्रभावी मानले जात असे. असे हे परंपरेने पोचलेले प्रतीक लोकमानसात दृढ स्थान पावले आहे. रुक्मिणी स्वयंवराची रोमहर्षक कथा जात्यावर बसून गाताना आपल्या ग्रामीण गृहिणी शिशुपालाचे अपयश कसे वर्णितात ते पाहिल्यावर बाशिंगाचे महिमान आपल्या ध्यानी येईल.
नवरा शिशुपाल याचं बाशिंग मोडलं. गेला रुक्मिण जिंतायला, याला अपयश घडलं. नवरा शिशुपाळ बाशिंग पडलं पायांत, रुक्मिणी नवरी नाही त्याच्या दैवात. या ओव्यांत बाशिंग आणि वधूविजयी पौरुष यांचा अतूट संबंध गृहीत धरलेला आहे. हे मुद्दाम स्पष्ट करून सांगण्याची जरुरी नाही. लेख समाप्त.